आजच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. हाय. हाय. तर रिया, तुला मी कमेंट्स वाचून दाखवल्या, तर काय म्हणणार होती तू? अरे हो, डॅडींनी मला खूप साऱ्या कमेंट्स आणि सगळ्याच कमेंट्स वाचून दाखवल्या. तर थँक्यू, तुम्ही खूपच छान कमेंट्स केल्या. हो, तर मागचे 2 व्लॉग्स जे होते हॉस्पिटल मधले, तर त्या व्लॉगला खूपच छान छान कमेंट्स आलेल्या. तर रियाला पण आम्ही वाचून दाखवल्या, तिला पण खूप आवडल्या. डॅडी सांग ना मला काय काय. हा, काय म्हणतायत सगळे असं म्हणत होते. रिया तर खूप एन्जॉय करते बाबा बेबी सोबत, है ना. बेबी बाजूला झोपला नाही, ऍक्च्युली जागा आहे म्हणून तुम्हाला थोडा थोडा त्याचा आवाज पण येईल मध्ये मध्ये. पण शांत होता, म्हटलं चल पटकन शूट करून घेऊ असं म्हणून मग आता आम्ही बसलोय. झाला 2 वीकचा, बापरे 2 वीकचा झाला, आता ऑलमोस्ट 15 डेज झाले. हा 15 डेज झाले. 15 डेज झाले आम्ही घरी आलोय. पहिले 3 दिवस तर हॉस्पिटलमध्येच होतो आम्ही. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी फ्रायडेला तो झाला आणि संडेला आम्ही घरी आलो होतो दुपारी आलेलो. आणि मग तेव्हापासून चालू आहे आमचं काही ना काही कसरत. मंडे पर्यंत तर आम्हाला टिफिनच येत होते, त्यामुळे मग थोडं इझी होतं, एवढं काही बनवायचं नव्हतं. फ्रेंड्सने बऱ्याच जणांनी टिफिन हेल्प केली तेव्हा. आमचे टिफिनच चालू होते मंडे पर्यंत, पण मग आम्ही नंतर सांगितलं की माझ्या पण सुट्ट्या आहे, सो आम्ही करू मॅनेज. आणि मेन म्हणजे वीकडेज सगळे बिझी असतात. मग म्हटलं नको आता टिफिन बस झाले. एवढं केलं तेच भरपूर आहे. 4 दिवस आम्हाला टिफिनच येत होते. त्याच्यानंतर मग ट्यूसडे पासून मी सुरुवात केली, नंतर मोनिका पण करत होती मध्ये मध्ये, तिला जसं जमत होतं. नंतर 5व्या-6व्या दिवसापासून तर तू करायलाच लागली मध्ये मध्ये. 5th डे पासून तर थोडं थोडं सुरूच झालं. 5th डेला तर 5वी होती, त्यात तिला ते सगळं बनवायचं होतं, भाकर वगैरे नैवेद्य दाखवायचं होतं. माझी एक फ्रेंड आली, आम्ही दोघींनी मिळून असं सगळं बनवलं आणि ती पूजा केली 5वीची. आणि त्याच्यानंतर मी थोडीफार म्हणजे चालूच होती हेल्प काय. तर मग असं करतोय आम्ही मॅनेज. बरेच कमेंट्स येत होते की तुम्ही कसे दोघंच मॅनेज करतायत असं विचारत होते. मम्मीचं पण फिक्स नव्हतं, त्यामुळे आम्ही प्रिपेअरच होतो की आपल्यालाच करायचंय. आणि मग 2 वीकच्या तर सुट्ट्या घेतल्याच होत्या. 2 वीक्स नंतर मग बघू, जर वाटलं तर पुन्हा एक्सटेंड करता येईल, पण आता सध्या तरी आपल्यालाच करायचंय. सुरुवातीला तर नसणारच आहे कोणी, पण फ्रेंड्स लोकांनी तर सगळ्यांनी टिफिन वगैरे दिले, त्यामुळे आम्हाला पण बरं वाटलं. काही बनवायचं नव्हतं, फक्त बेबीकडे बघायचं होतं. पण आल्यानंतर ते 2-3 दिवस खूप कठीण होते, कारण की जरा म्हणजे हिला आणि त्याला दोघांना मॅनेज करायला आम्हाला थोडं कठीण होत होतं. मग आम्ही रियाला शाळेत 1-2 दिवस काही पाठवलं नाही, पण नंतर मग रियाच म्हटली की मी जाते. असंही बेबी फक्त दूध पितोय, पू चालू आहे आणि बाकी काही. तिला वाटलं तू खेळायला लागेल, लगेच कसं काय खेळेल. तिला म्हटलं की थोडा टाइम लागेल. तिला वाटलं लगेच आल्याबरोबर खेळायला लागेल माझ्या. त्यामुळे मग होतंय छान मॅनेज. असे 2 वीक्स तर कुठे गेले कळालं पण नाही. आणि इतकं बिझी होतो की आम्हाला मध्ये शूट करायला पण काही टाइम भेटला नाही. असंच चालू होतं. बाळाची आंघोळ तर मीच घालतोय. मला तर करता येणार नाही, तिला करता येत नाही, वागता येत नाही, म्हणून मग मीच करतोय. रियाला पण डॅडींनीच घातली. रियाला पण मीच घातली होती. आणि इकडे बाथटब घेतलाय आम्ही छोटस, त्यात त्याला टाकून मस्त त्याची आंघोळ करतो. तो पण व्हिडिओ करेल मी ऍड. झोप आली का काय? अशी आंघोळ करून टाकू आपण. मस्त अशी आंघोळ करायची. रियाला पण आम्ही तिकडेच असंच इकडे सिंक मध्येच बाथटब ऍडजस्ट होतो बरोबर, तर त्याच्यावर मध्येच घातली होती. पण इकडे आता आम्ही त्याला इकडे थोडासा आमचा सिंक मोठा असल्यामुळे मग तो बसत नाही, तर मग मी बाथटब मध्येच घेऊन जातो, मोठ्या बाथटब मध्ये, आणि त्याचा छोटा बाथटब तिकडे ठेवून त्याच्या. आणि ऑलरेडी आपलं सगळं झालंय रियाच्या वेळेस, आम्हीच होतो दोघं, त्यामुळे तो एक्सपिरियन्स झालाय. त्यामुळे इतकं काय वाटत नाही, फक्त आता दोघांना मॅनेज करायला होतं. मग आम्ही नंतर याला म्हटलं ठीक आहे तू जा, मला थोडं उठता आलं, मी टिफिन बनवू शकली, तू जा दोघं मिळून, तर तू जाऊ शकते स्कूलमध्ये, कारण रिया फुल डे जाते आणि 2च दिवस जाते आणि अल्टरनेट फ्रायडे असतं. म्हणून मग आम्ही विचार केला की ठीक आहे तू जा, थोडं तुला चेंज वाटेल, कारण की हा तर झोपतोय. ती पण मग बोर होत होती की तू खेळत नाही, नुसता झोपतोय, असं होत होतं तिला. म्हटलं जा बाबा स्कूलला. मग आम्ही मंडेला आलो,
तिची ट्युजडेला स्कूल होती, आम्ही जाऊ नाही दिलं, मग थर्सडे पासून तिने स्टार्ट केलं. सो असं झालं. आणि त्याच्यानंतर विकेंडला पण बरेचसे फ्रेंड्सच येत होते टिफिन घेऊन, मग ते विकेंडचं काम होऊन जायचं, फक्त आम्हाला वीकडेजला आम्ही करत होतो बऱ्यापैकी. पण छान मस्त चालू आहे. मस्त चालू आहे, सगळं व्यवस्थित एन्जॉय करतोय. असं नाही की खूप काय दडपण आलंय किंवा आम्ही टेन्शन अजिबात घेत नाही. मीला तेच म्हणलो की फ्री माइंड ठेवशील तर तेवढं जास्त एन्जॉय करशील, तर मग आम्ही त्याच फंड्याने चालू आहे आमचं. रियाच्या वेळेस तर जसं हिला कळालं की मम्मीचा विजा होणार नाही, ही रडायला लागली होती तेव्हा कोविड टाइम होता. मग तेव्हा मी तिला तेच म्हटलेलो की इकडचे लोक पण तेच करतात राईट, दोघच असतात, इकडे पण कोणी नसतं हेल्पला तरी ते करतात, तर मग आपण पण तसं मॅनेज करूया तसं. आणि त्यावेळेस मग मला असं बरं वाटावं म्हणून आम्ही इकडच्या लोकांचे व्हिडिओ बघत होतो की आम्ही युट्यूबला व्हिडिओ बघायचे की हे लोक कसे सांभाळतात, तर तो एक आम्हाला तेव्हा सपोर्ट मिळाला होता त्या व्हिडिओज मधून, मग आम्ही ते केलं होतं. आणि बस काही नाही, मनाची तयारी केली की होतंय सगळं. रात्री पण असं होतं की 3-3 तासात उठावं लागतं, मग त्यात अजून झोप होत नाही, आणि सकाळी उठल्यावरती परत नाश्ता करा, जेवण करा, असं सगळं कंटिन्यू चालतं. हो, मग आम्ही तेच करतो की तो झोपला, तो टाइम पिरियड एवढा पटापट पळतो की पटकन तू झोपला का पटकन नाश्ता करा, तू झोपला का पटकन जेवण बनवा, आणि रात्रीचं जेवण असं ऍटलीस्ट जेवण करून झालं पाहिजे, म्हणजे आपण फ्री की ठीक आहे उठला तरी काही नाही. त्याच्यानंतर कपडे किती निघतात, मग लॉन्ड्री वेगळं, आणि त्याचे काय आमचे पण कपडे खराब होतात, तो काही ना काही करून देतो. मजा पण येते, छान पण वाटतं, आणि पटापट टाइम तर लगेच जातो, कळत पण नाही. पण आता फायनली मम्मीचा विजा झाला, तर आम्हाला आताच लास्ट वीकलाच अपडेट कळालं, त्यामुळे आम्ही खूप खुश झालो. 2 वीकच घ्यायची गरज होती आता सुट्ट्या, बस मंडेला मम्मी येते. उद्या मंडे म्हणजे उद्या मोनिकाची मम्मी येणार आहे, आणि थोडं आम्हाला रिलीफ भेटेल. हो, आता बरं वाटतं की ऍटलीस्ट 2 आहेत म्हणून मला जास्त वाटतं, आणि त्यात परत सेकंड टाइम पण माझं सी सेक्शनच झालंय, म्हणून मग वाटतं की नाही कोणीतरी पाहिजे. होऊन तर जातच मॅनेज, पण त्रास पण तेवढाच होतो की असं नाही की काही होत नाही, त्रास होतो. सी सेक्शन म्हणजे काय सोपी गोष्ट नाही, पण तरी खूप लवकर रिकव्हर झाले तू, आणि चांगलं करते, व्यवस्थित चालू आहे. बस देवाचीच कृपा, सगळं तोच करून घेणार असतो. आणि तुम्हाला मध्ये मध्ये बेबीचा आवाज पण येत असेल, खेळते बाजूच्या सोफ्यावरती. त्याला टाकलाय आम्ही, इकडून बघतोय. रिया आता खुश, आता आई येणार आहे, रियाला पण थोडासा काहीतरी चेंज, आम्हाला पण काही ना काहीतरी चेंज. आणि मी खुश झाली ना, कधी उद्या होईल आणि कधी. रिया फुल एक्साइटेड झाली. तर उद्या व्लॉग करायचा का, आई येते तर? उद्या पण करूया. आणि आजच्या ब्लॉग मध्ये आपण असंच दाखवू की आपण कसं मॅनेज करतोय. ओके. बरेच कमेंट्स येत होते की दोघंच आहे कसं मॅनेज करतात, तर मी म्हटलं एखादा व्हिडिओ करून टाकू आणि अपडेट पण देऊ की काय चालू आहे सध्या. आणि पहिले 14-15 दिवस तर आमचे फुल बिझी, रात्र दिवस एक होता आमचं, त्यामुळे मग काही व्हिडिओ वगैरे काहीच झाला नाही. आणि जे आता व्हिडिओ टाकतोय आम्ही ते पण पहिले शूट केलेले एडिट करून ते टाकतोय जसा टाइम भेटेल. ते पण आता किती दिवसांनी टाकला आता बर्थवाला ब्लॉग, कारण की टाइमच भेटत नव्हता आम्हाला एडिट करायला. काल कसं तरी टाइम काढला आणि तो एडिट करून झाला तो आता झाला. आता करतोय तो आवाज. आम्ही बसलो होतो बाजूला, म्हटलं चला थोडंसं शूट करून घेऊ जसा टाइम भेटेल. जसा तो आवाज करायला लागला की आपण परत त्याला घेऊ. चालेल, मी थोडे क्लिप्स ऍड करेल की आम्ही कसं मॅनेज करतोय, आणि ते दाखवत राहू आता तुम्हाला या ब्लॉग मध्ये. तेवढंच असेल. काय म्हणते रिया ताई? ना आंघोळ करता लागलोय आम्ही नाश्त्याच्या तयारीला. बेबीमुळे आता असंच आहे. चला खा पटापट. झोपला तो आता, आणि पटकन लागलो नाश्ता बनवायला. भूक लागली आता. दोघं मिळून पटापट बनवतो, पुढच्या कामांना लगेच रेडी होतो. आज रियाने बनवायला लावलाय चिला. रिया म्हटली काय पोहे उपमा. रोज पोहे उपमा चालत. ते सोपं आहे ना, पटकन होतं. आता वेळ कमी पडतो. झोपलाय म्हणून होतंय. आता झोपलाय म्हणून ठीक आहे, आपण पटकन घेतलं. छान वाटतं, पण मजा पण येते 2 मुलांना सांभाळणं. मजा आहे. रियाचा फेवरेट आहे. काय रे?
नाश्ता करणारी. ही पण नाश्ता करणार आहे. हो. बीट रियाला खूप आवडतं त्यामुळे तिला बीटचा चिला पण आवडतो. अरे काय उड्या मारते. मी ती डॉल होती ना ती माझ्या हातात, ती डॉल तिच्या घरी चालली गेली आणि मी नवीन डॉल घेऊन आली अरे वा, वरून माझ्या रूम मध्ये. छान आहे का. ही माझ्या थर्ड बर्थडेला भेटली होती. ओ एवढं लक्षात आहे तुझं. हो. तोडला पहिलाच तोडलं. रियाचा फेवरेट चिला रेडी. Yeah, my doll is ready. डॉल इज रेडी. हा ती पण बसली इकडे म्हणजे बाजूला. तिला पण खायचं हा सॉस. आम करून करून. चल खा आता पटापट. हो हो. सो नाश्त्यानंतर मी दुपारी बनवायला घेतली बॉइल्ड एग बुर्जी. ती पण रियाला खूप आवडते. कशी दिसते म्हणे. मीठ टाकलं ना. हो मीठ टाकलं. झालं डॅडी आता. येस ऑलमोस्ट डन. चला आता जेवायला बसू. झालं बेटा रिया. ओके ओके. आता आपण बसूया. तुला लेट होऊन जातं ना बेबीमुळे. काय नाही थोडंसं जास्त थोडंसं जास्त नाही. ठीक आहे चालतंय. डॅडींनी किती प्रकार केले असतील बापरे. सगळं माहिती झालंय आता. प्रो झालो आता. प्रो झाले एकदम. शेफ देवेंद्र बोरसे. काय करूया. काय करणार ऑप्शनच नाही आता. तर अशी झाली होती बुर्जी. ती आम्ही खाल्ली आणि नंतर व्लॉग शूट करायला घेतला. आम्ही शूट करत होतो तर तो आवाज करायला लागलेला. मग मी आता त्यांच्या जवळ दिलं. आता ते 1-2 राऊंड मारतील मग बेबी शांत होऊन जाईल. डॅडींची मेहनत फारच होती. 2 वीक कसे गेले डॅडी. एकदम बिझी. फुल बिझी. तर खरंच खूप हेल्प झाली. म्हणजे ठीक आहे की त्यांना थोडंफार येत होतं व्यवस्थित म्हणून झालं मॅनेज. नाहीतर बापरे अवघडच होतं मग तर. आणि त्याच्या अगोदर पण मग बरंच मला जे काही स्पायसी असं खायची इच्छा होत होती तर ते काही ना काही बनवून देत होते. तर त्यामुळे थोडी प्रॅक्टिस होती. तर ते आता खूपच इझी झालं. आणि दोघं असल्यामुळे ते तर थोडंफार आता करायलाच लागेल. त्यामुळे त्यांनी पण खूप एन्जॉय केलं. असं नाही की एन्जॉय नाही केलं. एन्जॉय करतच सगळं करत होते. पण मस्त खूपच हेल्प होऊन गेली. बरं झालं 2 वीक. मला पण काही वाटलं नाही. रियाचा टिफिन पण आम्ही सोबत बनवला. म्हणजे रियाला एक दिवस आम्ही आप्पे चटणी दिली तर त्यांनी चटणी बनवली, मी आप्पे बनवले. म्हणजे असं सुरू होतं. मग नंतर हिची आंघोळ किंवा मग हिला रेडी करायचं. मग तसंच पटापट बस स्टॉपला सोडायचं. हा पण मध्येच रडायचा. बापरे कसरतच. पण आता बऱ्यापैकी सगळं असं व्यवस्थित रुटीन लागलंय आणि आम्हाला पण आता बरं वाटतंय. त्यांचं पण काम सुरू झालं की ते त्यांच्या कामात बिझी होतील. आणि वर्क फ्रॉम होम असल्यामुळे तर मग थोडंसं होऊन जाईल मॅनेज की बघू शकतो त्याला पण हिला पण असं. आणि हो फक्त डॅडीच नाही आता आई पण येणार आहे. आता आई पण आहे म्हणून मग अजूनच सोपं होईल जरा. ॲटलिस्ट स्वयंपाकाचं वगैरे तरी कमी होऊन जाईल. विजा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खूप टाइम लागतो. आणि सगळं करत ह्या 8-9 महिन्यात बापरे हे पाहिजे, हे डॉक्युमेंट पाहिजे, ते डॉक्युमेंट पाहिजे. पण फायनली पासपोर्ट एक्सपायर झाला. तिथून सुरुवात होती. पुन्हा पासपोर्ट काढा, मग आधार कार्ड, मग त्या तारीख चेंज सगळं. बापरे बापरे. डेट ऑफ बर्थ चुकीची होती. डेट ऑफ बर्थ इकडे चुकीची तिकडे वेगळी. मग ते सगळं ते करेक्ट केलं. आणि मग परत डॉक्युमेंटचं पण. आणि पुन्हा सुरू होतं की आता जास्त म्हणजे सिंगलच एंट्री मिळतंय. मग ते पण एक वेगळं टेन्शन. म्हणजे 1-1.5 महिन्यात तर काय होणार आहे ना येऊन. पण मग अगेन डिपेंड्स की ते मल्टिपल देतात की सिंगल देतात. ह्या सगळ्याच गोष्टी सुरू होत्या. पण फायनली यायचं झालं सगळं व्यवस्थित. आम्ही पण खुश झालो. मस्त मल्टिपल एंट्री. आणि सगळ्यात म्हणजे पहिल्यांदा तर तिचा रिजेक्ट झाला. त्यामुळे मग आम्ही अजून हे झालो अरे आता तर काही चान्सच नाही, रिजेक्ट झाला आता काय करायचं. मग परत आम्ही थांबलो 1 महिना आणि पुन्हा आम्ही अप्लाय करायचं ठरवलं. आणि सेकंड टाइम फायनली झाला. कारण की खूप रिजेक्शन ऐकून आम्हालाच वाटत होतं की सेकंड टाइम पण परत होतो नाही होत. त्यामुळे आपण तर प्रिपेअरच राहूया. ज्या वेळेला ह्याचा जन्म होणार आहे त्यावेळेला तर नसणारच आहे कोणी. त्यामुळे आम्ही खूपच प्रिपेअर होते आणि बस ते सगळं झालं व्यवस्थित. आणि स्पेशल तर मला आई का पाहिजे होते ती मला पार्क मध्ये देईल, ती माझ्यासोबत खेळेल. आणि रिया पण
एक्साइटेड होती की चला कोणीतरी येतंय मला पार्क मध्ये घेऊन जाईल असं तिला ते वाटतंय है ना. बाबा कसे घेऊन जायचे ना हा तुला? तिला मम्मी पप्पा होते तर पप्पा तिला नेहमी घेऊन जायचे त्यामुळे तिला वाटायचं की अरे आता पण कोणीतरी पाहिजे असं की कोणीतरी घेऊन जाऊ शकेल. ठीक आहे असं आवडतं त्याला. खूप आवडतं असं त्याला. डॅडी बेबीला धरून आहे आणि मी माझ्या टेडीला धरलेलं आहे. तू प्रॅक्टिस कर आता मग. अजून थोड्या दिवसांनी बेटा धरता येईल. अजून तो छोटू आहे ना खूप. छोटू आहे तर अजून. Okay. नंतर देऊ तुला आम्ही मस्त. थोडी मोठी झाली का मी त्याला आणि तो पण थोडा मोठा होऊन जाईल ना मग तुला धरता येईल प्रॉपर. हा. अजून छोटूश आहे. त्याला आम्ही यात झोपवतो बॅसिनेट मध्ये. इकडे ऍक्च्युली को स्लिपिंग अलाउड नाही, म्हणजे की आई बेबीला घेऊन झोपली किंवा असं डॅडी घेऊन झोपले असं इकडे अलाउड नाही आहे. त्यांच्यासाठी सेपरेट स्पेस पाहिजे. सो त्यासाठी आम्ही बॅसिनेट घेतलेलं. चांदन गावात न्यार सोपान पापण्या मी तून हिंद तू सुखान. रियाने असं मस्त छान अंगाई गाऊन त्याला झोपवलं आणि नंतर मग आम्ही व्लॉग बघत बघत छान जेवण केलं. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.